विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओजमध्ये आपण अँगल बायसेक्टर थेरम अँड परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम हे डिटेल बघितलेले होते प्रूफसकट. आता आपण पुढे सरकतो आहे. आता आपल्याला नेक्स्ट पोर्शन जो आहे तो घ्यायचा आहे इनइक्वॅलिटीज इन अ ट्रायंगलमधल्या इनइक्वॅलिटीज ज्या असतात त्याच्याबद्दल आपल्याला आता डिटेल शिकायचं आहे. हे अतिशय महत्त्वाचे च्या गोष्टी मी आता सांगतो आहे. हेडिंग देतो आहे मी इनइक्वॅलिटीज इन अ ट्रायंगल. खूप सोपं असतं आणि खूप महत्त्वाचं असतं. इक्वॅलिटीज म्हणजे इक्वल आणि इनइक्वॅलिटीज म्हणजे लहान मोठेपणा. आता त्याच्या बाबतीतला पहिला नियम आहे की इफ टू साइड्स, आपण हे बघितलं होतं आयसोसेलेस ट्रायंगल थेरमबद्दल आपण शिकलो होतो. ट्रायंगलच्या दोन साईड्स जर इक्वल असतील तर त्यांचे अपोजिट अँगल्ससुद्धा इक्वल असतात, किंवा त्याचं कॉन्व्हर्स आपण शिकलो होतो. ट्रायंगलचे दोन अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या अपोजिट साईड्ससुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. हे इक्वॅलिटीजचे थेरम झाले ट्रायंगलमधले. आता ट्रायंगलमध्ये इनइक्वॅलिटीजचे थेरम्स मी तुम्हाला सांगतो आहे की इफ टू साईड्स ऑफ अ ट्रायंगल आर नॉट इक्वल, अर्थ लक्षात घ्या, अतिशय सोपा अर्थ आहे. जर ट्रायंगलच्या दोन साईड्स, कोणत्याही दोन साईड्स, मग ट्रायंगलला तीन साईड असतात, तीनपैकी दोन साईड आपण कन्सिडर करतो आहे कोणताही पण, तर हा नियम आपल्याला सांगतो, हा थेरम आपल्याला सांगतो की इफ टू साईड्स ऑफ अ ट्रायंगल आर नॉट इक्वल, ट्रायंगलच्या दोन साईड जर इक्वल नसतील, मग इक्वल नसतील म्हणजे कशा आहेत, लहान मोठे आहेत. म्हणजे दोनपैकी कोणती तरी एक साईड मोठी असेल, एक साईड लहान असेल. तर मग जर ट्रायंगलच्या दोन साईड्स इक्वल नसतील देन अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड इज ग्रेटर. जर ट्रायंगलच्या कोणतेही दोन साईड्स इक्वल नसतील म्हणजेच लहान मोठ्या असतील तर मोठ्या साईडचा अपोजिट अँगल जो असतो, अपोजिट म्हणजे समोरचा, तो मोठा असतो. आणि रिलेटिव्ह स्टेटमेंट मग याच्या पुढे आलं, जे आपण लिहिलं नाही तरी चालते, की मोठ्या साईडचा अपोजिट अँगल मोठा असतो, अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड इज ग्रेटर. याला रिलेटिव्ह स्टेटमेंट पुढचं येईल. अँड अँगल अपोजिट टू स्मॉलर साईड इज स्मॉलर. ते लिहिण्याची आवश्यकता नसते. म्हणजे ट्रायंगलच्या दोन साईड्स इक्वल नसतील म्हणजेच लहान मोठ्या असतील तर मोठ्या साईडचा अपोजिट अँगल म्हणजे समोरचा अँगल जो असतो मोठ्या साईडचा तो ग्रेटर असतो, म्हणजे मोठा असतो, आणि लहान साईडचा अपोजिट अँगल हा स्मॉलर असतो. फॉर एक्झाम्पल, आता इथे मी एक फिगर घेतो. फॉर एक्झाम्पल, एक इथे मी आता ट्रायंगल काढतो आहे. बघा, या ट्रायंगलला नाव देऊ आपण ए, बी आणि सी. आता याच्यामधली ही पहिली आणि ही दुसरी अशा दोन साईडचं पण घेऊ. इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी, ए बी ही जी साईड आहे, आता ए बी म्हणजे ए बी साईडची लेंथ ही लेस दॅन ए सी. ए बी इज द लेंथ ऑफ साईड ए बी, ए सी इज द लेंथ ऑफ साईड ए सी. आता ह्या साईड लहान मोठ्या आपण त्यांच्या लेंथवरूनच ठरवू. तर ट्रायंगल ए बी सीमध्ये ए बी साईडची लेंथ ही लेस आहे ए सी साईडच्या लेंथपेक्षा, म्हणजे साईड ए बी इज लेस दॅन साईड ए सी. आपण साईड कशा कम्पेअर करतो, लेंथवरून त्यांच्या. हे पहा, मी लेंथ कम्पेअर केलेले आहेत, लेंथवरून साईड कम्पेअर झालेले आहेत. तर ए बी इज लेस दॅन ए सी, म्हणजे ए बी साईडची लेंथ ए सी साईडच्या लेंथपेक्षा लेस आहे. मग आता आपला नियम काय सांगतो, जर
ट्रायंगलच्या दोन साईड इक्वल नसतील तर मोठ्या साईड समोरचा अँगल मोठा, लहान साईड समोरचा अँगल लहान. तर मग ए बी जर लेस आहे ए सीपेक्षा, ए बी इज लेस दॅन ए सी, देअरफोर मग ए बीचा अपोजिट अँगल म्हणजे जो सी अँगल आहे, किंवा आपण याला असं घेऊ, इन ट्रायंगल ए बी सी साईड ए सी इज ग्रेटर दॅन साईड ए बी. ट्रायंगल ए बी सीमध्ये ए सी साईड ही ए बी साईडपेक्षा ग्रेटर आहे. मग जी साईड ग्रेटर त्याचा अपोजिट अँगल ग्रेटर. मग देअरफोर या नियमानुसार साईड ए सीचा अपोजिट अँगल म्हणजे ए सीचा अपोजिट अँगल बी इज ग्रेटर दॅन साईड ए बीचा अपोजिट अँगल म्हणजे अँगल सी. जर साईड ए सी साईड ए बीपेक्षा मोठी साईड आहे तर साईड ए सीचा अपोजिट अँगल ही ए सी साईडचा अपोजिट अँगल बी जो आहे हा साईड ए बीच्या अपोजिट अँगलपेक्षा साईड ए बीचा अपोजिट अँगल सी आहे. मग ए सी साईड ए बीपेक्षा मोठी आहे तर ए सीचा अपोजिट अँगल बी हा ग्रेटर असेल ए बीच्या अपोजिट अँगलपेक्षा, म्हणून ए बीचा अपोजिट अँगल आहे सी. तर हा नियम आपला पहिला. आता याचा पुढचा नियम घेतो आहे सेकंड. आता याच्या उलटा आहे, ह्या साईड मोठ्या साईड समोरचा अँगल मोठा, लहान साईड समोरचा अँगल लहान. आता हे साईडवरून आपण अँगल ठरवलं आहे. आता पुढचा जो थिअरम आहे तो अँगलवरून साईड ठरवण्याचा असतो. म्हणजे इफ टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर नॉट इक्वल, जर ट्रायंगलचे दोन अँगल्स इक्वल नसतील देन तर साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. काय सांगतो नियम आपल्याला, जर दोन अँगल्स ट्रायंगलचे इक्वल नसतील तर अपोजिट साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. जे ट्रायंगलचे दोन अँगल्स हे इक्वल नसतील म्हणजेच लहान मोठे असतील तर मोठ्या अँगलची अपोजिट साईड ही मोठी असते. आणि अनुषंगाने मग पुढचं स्टेटमेंट हे आपोआप आलं की लहान जो अँगल असतो त्याची अपोजिट साईड जी असते ती लहान असते. आता याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल परत इथे आपण हे बघा, मी एक ट्रायंगल घेतो. समजा या ट्रायंगलचं नाव घेऊ आपण पी क्यू आर. आता इथे पहा, हा पहिला अँगल आणि हा समजा सेकंड अँगल, फर्स्ट आणि हा सेकंड. इन ट्रायंगल पी क्यू आर, ट्रायंगल पी क्यू आरमध्ये हा क्यू अँगल जो आहे ऑब्च्यूज अँगल आहे, आर अँगल हा ॲक्यूट अँगल आहे. तुम्हाला माहिती आहे ऑब्च्यूज अँगल नेहमी ॲक्यूट अँगलपेक्षा मोठा असतो. तर इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल क्यू इज ग्रेटर दॅन अँगल आर. म्हणजे या ट्रायंगलमध्ये अँगल क्यू जो आहे पी क्यू आर ट्रायंगलचा हा अँगल आरपेक्षा लार्जर आहे. मग हा नियम काय सांगतो आपल्याला की ट्रायंगलमध्ये दोन अँगल्स इक्वल नसतील म्हणजे लहान मोठे असतील तर मोठ्या अँगल समोरची साईड मोठ्या अँगलची अपोजिट म्हणजे समोरची साईड ही मोठी असते. तर या ट्रायंगल पी क्यू आरमध्ये अँगल क्यू हा अँगल आरपेक्षा मोठा आहे. तर देअरफोर मग मोठ्या अँगलची अपोजिट साईड मोठी, तर क्यूची अपोजिट साईड कोणती आहे पी आर. तर ही साईड पी आर जी आहे ती मोठी असेल म्हणजे ग्रेटर असेल कोणापेक्षा, लहान अँगल समोरच्या साईडपेक्षा म्हणजे आर समोरच्या साईडपेक्षा. तर अँगल क्यू अँगल आरपेक्षा मोठा आहे म्हणून क्यूची अपोजिट साईड जी आहे पी आर ही आरच्या अपोजिट साईडपेक्षा म्हणजे पी क्यूपेक्षा मोठी असेल. तर अँगल क्यू इज ग्रेटर दॅन आर, क्यू हा आरपेक्षा मोठा आहे. तर मग मोठ्या अँगल समोरची साईड मोठी, लहान अँगल समोरची साईड लहान. तर क्यू इज ग्रेटर दॅन आर, देअरफोर साईड क्यूची अपोजिट साईड पी आर ही आरच्या अपोजिट साईडपेक्षा म्हणजे पी क्यूपेक्षा मोठी असेल. देअरफोर साईड पी आर इज ग्रेटर दॅन साईड पी क्यू. आता हा जो थेरम आहे या थेरमचा एक सब थेरम असतो तो असा की
समजा हा मी तुम्हाला एक ट्रायंगल दिला आणि हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आता पहा, समजा हा ABC राईट अँगल ट्रायंगल आहे. तर तुम्हाला हे माहीत पाहिजे की राईट अँगल ट्रायंगलमध्ये 2 ॲक्युरेट अँगल्स असतात, आणि एक राईट अँगल असतो. म्हणजे या ट्रायंगलमध्ये हा राईट अँगल जो आहे हा लार्जेस्ट अँगल असतो. मग जो अँगल लार्जेस्ट त्याची अपोजिट साईड लार्जेस्ट. मग राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगल जर लार्जेस्ट असेल तर मग राईट अँगलची अपोजिट साईड जी असते, हायपोटेनस ज्याला म्हणतो आपण, ती लार्जेस्ट साईड असते. या नियमानुसार हा नियम सांगतो ट्रायंगलच्या साईड्स इक्वल नसतील तर ट्रायंगलचे अँगल्स इक्वल नसतील, म्हणजे लहान मोठे असतील, तर सगळ्यात मोठा अँगल जो आहे त्याच्या समोरची साईड ही सगळ्यात मोठी असेल. मग ही फॅक्ट जी आहे, या फॅक्टनुसार राईट अँगल ट्रायंगलमध्ये 2 अँगल्स ॲक्यूट असतात, एक अँगल राईट अँगल असतो. म्हणजेच राईट अँगल हा सगळ्यात मोठा अँगल असतो राईट अँगल ट्रायंगलमध्ये. मग राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगल जर सगळ्यात मोठा अँगल असतो तर त्याच्या समोरची साईड जी आहे ती सगळ्यात मोठी साईड असेल. आणि तुम्हाला माहिती आहे राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगल समोरची जी साईड असते त्याला आपण हायपोटेनस म्हणतो. मग इन राईट अँगल ट्रायंगल नोट देतो इथे मी तुम्हाला. इन राईट अँगल्ड ट्रायंगलमध्ये राईट अँगल इज द लार्जेस्ट अँगल. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगल हा लार्जेस्ट अँगल असतो. देअरफॉर म्हणून साईड अपोजिट टू इट दॅट इज हायपोटेनस इज द लार्जेस्ट साईड. काय लिहिलं आपण की राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगल हा लार्जेस्ट अँगल असतो आणि हा नियम आपल्याला सांगतो की ग्रेटर अँगलची अपोजिट साईड ग्रेटर, म्हणजे मोठ्या अँगलची अपोजिट साईड मोठी. मग राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर राईट अँगल हा लार्जेस्ट अँगल असतो तर त्याची अपोजिट साईड म्हणजेच हायपोटेनस ही त्या राईट अँगल ट्रायंगलची लार्जेस्ट साईड असते. म्हणजे राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनस इज द लार्जेस्ट साईड. आता आणखी एक थिअरम मी तुम्हाला सांगतो आहे की ते थिअरम असं आहे की इन ट्रायंगलमध्ये सम ऑफ एनी टू साइड्स इज ग्रेटर दॅन थर्ड साईड. ते कोणत्याही ट्रायंगलमध्ये कोणत्याही 2 साईडची सम ही तिसऱ्या साईडपेक्षा मोठी असते. फॉर एक्झाम्पल एक ट्रायंगल घेऊ आपण. काय असतं की कोणताही ट्रायंगल असो, कोणत्याही प्रकारचा, तर कोणत्याही ट्रायंगलमध्ये कोणत्याही 2 साईडची सम ही तिसऱ्या साईडपेक्षा मोठीच असते. जर मी तुम्हाला एखादा ट्रायंगल काढायला दिला, आता मी एक्झाम्पल घेतो. पहिल्यांदा हे आपण एक कंप्लीट करू. समजा हा ट्रायंगल ABC आहे. फॉर एक्झाम्पल इन ट्रायंगल ABC जर तुम्ही AB आणि BC या 2 साईडची सम केली ही ग्रेटर दॅन असेल AC. 2 जर तुम्ही AB आणि ACची सम केली तर ही ग्रेटर दॅन असेल BC. आणि जर तुम्ही AC आणि BCची सम केली तर ती ग्रेटर दॅन असेल AB. म्हणजे ट्रायंगल कोणतेही असो त्याच्या कोणत्याही 2 साईडची सम ही तिसऱ्या साईडपेक्षा मोठी असते. आता याच्यावर एक क्वेश्चन देतो मी तुम्हाला. डिसाईड whether we can construct
a triangle having given sides. हा प्रश्न असा आहे की डिसाईड करा की दिलेल्या साईड्सनुसार आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकू का. त्यातलं पहिलं एक्झाम्पल मी देतो तुम्हाला. 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर अशा 3 साईड असलेल्या ट्रायंगल तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता का, असा प्रश्न आहे आपल्याला. डिसाईड वेदर वी कॅन कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल हॅव्हिंग गिवन साईड्स, म्हणजे दिलेल्या साईड्सनुसार आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकू का. तर ही एक फॅक्ट लक्षात घ्या की ट्रायंगलमध्ये कोणत्याही दोन साईड्सची सम ही तिसऱ्या साईडपेक्षा मोठी असलीच पाहिजे, ग्रेटर असलीच पाहिजे, तरच तो ट्रायंगल तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता. आता हा अशा साईड असलेला ट्रायंगल काढू शकतो का आपण, हे आपल्याला बघायचं आहे. मग याच्यासाठी की कोणत्याही दोन साईडची सम ही तिसऱ्या साईडपेक्षा मोठी असली पाहिजे. तर 3च्या 3ही सम्स करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही काय करायचं, आता मला तुम्ही अशा 3 साईड असलेलं ट्रायंगल काढू शकता का असा क्वेश्चन विचारला. तुम्ही याच्यामधल्या 2 स्मॉलर साईड घेईल आणि त्या 2 स्मॉलर साईडची सम ही लार्जेस्ट साईडपेक्षा मोठी आहे का ते बघेल. आता अशा साईड असलेला ट्रायंगल मला काढायचा आहे, तर हा मी कन्स्ट्रक्ट करू शकतो का हे ठरवायला मी या 3 साईड्सपैकी 2 स्मॉलर साईडची सम करेल आणि ती सम तिसऱ्या साईडपेक्षा म्हणजे लार्जेस्ट साईडपेक्षा मोठी असली पाहिजे, तरच तो ट्रायंगल मी काढू शकेल. तर हिअर 3 सेंटीमीटर प्लस 3 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 5 सेंटीमीटर. इथे पहा, ह्याच्यात स्मॉलर साईड्स आहेत 2, 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर. या दोनची मी सम केली तर ती येते 6 सेंटीमीटर आणि ती ह्या लार्जेस्ट साईडपेक्षा मोठी आहे. मग देअरफोर मग मी आता डायरेक्ट निष्कर्ष काढतो काय आहे की 2 स्मॉलरची कसं असते ट्रायंगलमध्ये कोणत्याही 2 साईडची सम तिसऱ्या साईडपेक्षा मोठी पाहिजे. तर इथे तिन्ही सम करण्याची आवश्यकता नाही. इथे फक्त 2 स्मॉलर ज्या साईड्स आहेत त्यांची सम करा आणि ती सम ती जी लार्जेस्ट साईड आहे तुमची त्याच्यापेक्षा मोठी असेल म्हणजे ग्रेटर असेल तर तुम्ही तो ट्रायंगल काढू शकता. तर इथे 2 स्मॉलर साईड आहेत 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर आणि या दोघांची सम येते 6 सेंटीमीटर. तर या दोघांची सम ही 5 सेंटीमीटरपेक्षा मोठी आहे. देअरफोर we can construct a triangle with given sides. म्हणजे दिलेल्या साइड्स घेऊन आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. तर मी सेकंड एक्झाम्पल देतो. 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर. आता मी तुम्हाला काय सांगितलं की 2 स्मॉलर साईडची सम करा, ती लार्जेस्ट साईडपेक्षा मोठीच असली पाहिजे, ग्रेटर असली पाहिजे, तरच तुम्ही तो ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकता. जर 2 स्मॉलर साईडची सम ही लार्जेस्टपेक्षा ग्रेटर असेल, लार्जेस्टपेक्षा स्मॉलर असेल किंवा 2 स्मॉलर साईडची सम ही लार्जेस्ट एवढी असेल तर आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. जर 2 स्मॉलरची सम लार्जेस्ट साईडपेक्षा मोठी असेल तरच ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो या नियमानुसार की कोणत्याही 2 साईडची सम ही तिसऱ्या साईडपेक्षा मोठी असली तर आपण ट्रायंगल काढू शकतो. तर अशा साईड असलेला ट्रायंगल काढू शकतो का असा प्रश्न तुम्ही मला विचारला तर मी काय करेल, आता मी याच्यातल्या 2 स्मॉलर साईड पाहिल. 3 सेंटीमीटर आहे 3 सेंटीमीटर आहे, मग त्यांची सम करेल मी, ती येते 6 सेंटीमीटर. म्हणजे ह्या 2 स्मॉलर साईडची सम जी आहे ती लार्जेस्टपेक्षा लेस आहे. मग मी ती लिहितो हिअर 3 सेंटीमीटर प्लस 3 सेंटीमीटर इज लेस दॅन 7 सेंटीमीटर. म्हणजे 2 स्मॉलरची सम ही 6 येते आणि लार्जेस्ट साईड 7 आहे, म्हणजे 2 स्मॉलरची सम ही लेस आहे लार्जेस्ट साईडपेक्षा. मग देअरफोर आपल्याला कोणत्याही 2 साईडची सम ट्रायंगलच्या तिसऱ्या साईडपेक्षा मोठी असते, हा नियम पक्का लक्षात ठेवायचे. तिथे 2 स्मॉलरची सम ही लार्जेस्टपेक्षा लेस येते. देअरफोर वी कॅनॉट कन्स्ट्रक्ट a triangle having given sides. जे दिलेल्या साईड्स असलेले ट्रायंगल मी काढू शकत नाही. आता तिसरा एक्झाम्पल देतो. 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर.
अशा साईड असलेला ट्रायंगल तुम्ही काढू शकता का, असा प्रश्न तुम्ही मला विचारला. मी काय करेल, दोन स्मॉलरची सम करतो आहे. दोन स्मॉलरची सम आहे ते 6 सेंटीमीटर आणि ही लार्जेस्ट एवढी आहे. आपल्याला ट्रायंगल तेव्हाच कन्स्ट्रक्ट करता येतो जेव्हा दोन स्मॉलरची सम ही लार्जेस्टपेक्षा मोठी असते. हे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये तसं झालं आहे. आता इथे मी काय करतो, हिअर दोन स्मॉलरची सम लार्जेस्टपेक्षा लेस असेल म्हणजे लहान असेल, किंवा दोन स्मॉलरची सम लार्जेस्ट साईड एवढी असेल तर आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. हिअर 3 सेंटीमीटर प्लस 3 सेंटीमीटर इक्वल टू 6 सेंटीमीटर. म्हणजे दोन स्मॉलरची सम जी आहे ती लार्जेस्ट साईड एवढी आहे. म्हणजेच इथेसुद्धा आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येत नाही. दोन स्मॉलरची सम ही लार्जेस्टपेक्षा मोठीच पाहिजे तरच ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. देअरफोर इथे काय झालं, दोन स्मॉलरची सम ही लार्जेस्ट एवढी येते. या दोघांची सम 6 येत आहे, लार्जेस्ट साईडसुद्धा 6च आहे. म्हणजे या दोघांची सम ही लार्जेस्ट साईडशी इक्वल आहे. देअरफोर वी कॅनॉट कन्स्ट्रक्ट a triangle having given sides. अशा पद्धतीने हे 3 थेरम्स मी आता तुम्हाला शिकवले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाऊ एक्झरसाइज म्हणजेच प्रॉब्लेम सेट 3.4 कडे.